राज्यामधील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महायुतीच्या सरकारनं अर्थात माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सरकारनं लाडकी बहीण योजना चालू केली। तिचे अर्ज मागवण्याचं काम सुरू आहे आणि जुलै महिन्यापासून योजना कार्यान्वित आहे, ज्यासाठी 46,000 कोटी रुपयाची तरतूद केली। पण राज्यातील महाविकास आघाडीचे लोक ही योजना कशा प्रकारे खोटी आहे हे भासवण्यासाठी नवीन शक्कल लढवली। कारण योजनेचे अर्ज महाविकास आघाडीचे लोक सध्या भरत आहेत आणि हे अर्ज फसवे भरून घेत आहेत। माझी राज्यातील सर्व माता बहिणींना विनंती की तुम्ही महाविकास आघाडीच्या आमदाराच्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यावर अर्ज योजनेचे भरू नका, कारण या लोकांना केवळ आमची बदनामी करायची। तुमचे खोटे अर्ज घेतील आणि पुन्हा सांगतील की ही योजना फसवी आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकांपासून सावध राहावं, कारण महायुतीनं केलेली योजना ही अतिशय चांगली आहे। सर्व स्तरातून त्याचं स्वागत होत आहे आणि आमच्या माता भगिनी स्वागत होत आहे। फक्त सावध राहण्याची गरज आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यापासून।